नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 110. क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच गीतेतला 13वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. माणसाला गोष्टींवर मालकी किंवा ओनरशिप दाखवायला फार आवडते. त्याला वाटते की त्याच्यामुळे, त्याच्या पैशांमुळे, त्याच्या कष्टांमुळे ती गोष्ट तो मिळवू शकला आहे आणि म्हणून ती त्याच्या मालकीची गोष्ट झाली. हे खरे असेल का? याचे उत्तर शोधूया आजच्या या भागात. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत् परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. हा या अध्यायातील 13वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी आता तुला ते सांगेन जे जाणून घेतल्याने अमरत्व किंवा इमॉर्टॅलिटी प्राप्त होते. ते अनादि ब्रह्म आहे, जे अस्तित्व आणि अभाव किंवा एक्झिस्टन्स अँड नॉन एक्झिस्टन्सच्या पलीकडे आहे. मागच्या भागात आपण एक ज्ञानी व्यक्ती कशी वागते त्याबद्दल बोललो. वैराग्य किंवा डिटॅचमेंट, अनहंकार, समतोल ठेवणे, विविक्त देशासेवित्वम किंवा एकांताचे शोध असे या ज्ञानी व्यक्तीतील काही गुण आपण जाणून घेतले. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ते त्याला अशा काही गोष्टी सांगणार आहेत जे अमृत यासारखे गोड आहे आणि अर्जुन आपल्या जीवनाबद्दल आणखी जाणून घेऊ शकेल. इथे भगवंत सत आणि असत या संकल्पनांविषयी सांगतात. अस्तित्वाचे द्वैत किंवा ड्युॲलिटी ऑफ एक्झिस्टन्स हे सत आणि असत यामुळे आहे. खरं तर भगवंत सत आणि असत या दोन्हींच्या पलीकडे आहेत. ते सर्व द्वैत आणि मर्यादांच्या पलीकडे आहेत. ते परिपूर्ण, शाश्वत आणि अनंत आहेत. आणि हेच ज्ञान म्हणजे क्षेत्रज्ञ याचे ज्ञान. हे समजले म्हणजे आपण जन्म आणि मृत्यूच्या कालचक्रातून बाहेर पडू शकतो. अद्वैत वेदांत हेच तर आपल्याला समजवते. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सर्वतः पाणिपादम म्हणजे माझे हात व पाय सगळीकडे आहेत. तत्सर्वतो शिशिरोमुखम माझे डोळे, माझे चेहरे सगळीकडे आहेत. सर्वतः श्रुतिमाल्लोके माझे कान सगळीकडे आहेत. आणि सर्वमावृत्य तिष्ठती मी सर्व काही व्यापतो आणि माझे हे अस्तित्व आहे. मागच्या अध्यायात आपण भगवंतांच्या सगुण म्हणजे मॅनिफेस्ट आणि निर्गुण म्हणजे अनमॅनिफेस्ट अशा 2 रूपांबद्दल बोललो. परब्रह्म म्हणजे भगवंतांचे निर्गुण रूप असे देखील बोललो. पण मग इथे भगवंत अर्जुनाला सांगतात की ते सगळीकडे आहेत. याचा काय अर्थ होईल? छांदोग्य उपनिषद यात एक महावाक्य आहे, सर्वं खलविदं ब्रह्म तज्जलानीति शांत उपासित. याचा अर्थ असा होतो, हे सर्व खरोखर ब्रह्म आहे. सर्व काही ब्रह्मापासून उद्भवते आणि त्यात विलीन होते. म्हणून एखाद्याने शांततेने त्याचे ध्यान केले पाहिजे. श्रीकृष्णांचे सगळीकडे हात, पाय, डोळे, कान आहेत म्हणजे ते सर्वव्यापी किंवा ऑमनी प्रेझेंट आहेत. आणि आपला आत्मा हा त्यांचाच एक भाग असल्यास आपण आणि परमात्मा हे काही वेगळे नाही. हाच अद्वैत किंवा नॉन ड्युॲलिटीचा अर्थ आहे. पुढे भगवंत म्हणतात, सर्वेंद्रिय गुणाभासम म्हणजे ते सर्व इंद्रियार्थ किंवा सेन्स ऑब्जेक्ट्सना ओळखू शकतात. त्यांची जाणीव त्यांना आहे. तरी देखील
ते सर्वेंद्रिय विवर्जितम म्हणजे या सेन्स ऑब्जेक्ट्सपासून विरहित किंवा डिव्हॉइड आहेत. ते सर्व गोष्टींशी अनासक्त किंवा अनअटॅच्ड आहेत. तरीही ते सर्वांचे पालनकर्ता आहेत. हे समजायला जरा कठीण आहे. उदाहरणार्थ वीज. वीज दिसत नाही. वीज आपण तयार करत नाही. पण कुठलीही वस्तू जर इलेक्ट्रॉनिक असेल तर याच विजेशिवाय ती चालू शकत नाही. इथे आपल्याला परत हेच समजते की आपण कुठल्याही गोष्टीची मालकी दाखवू शकत नाही, कारण आपण काही घडवून आणणे अशक्य आहे. या विश्वात एक ऊर्जा आहे आणि हीच ऊर्जा सगळे काही घडवून आणण्यात मदत करते. आपण एक निमित्त मात्र आहोत, नाही का? या अध्यायात अजून काय ज्ञान गुपित आहे हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.